गब्बर म्हणाला बसंतीला, नाच बसंती नाच, आता माझी सटकली. गब्बर म्हणाला बसंतीला, नाच बसंती नाच, आता माझी सटकली. बसंती म्हणाली गब्बरला, नाचू किती, कंबर लचकली. बायको, तुम्ही दारूवर इतके पैसे का खर्च करता? नवरा, तू ब्युटी पार्लरमध्ये का इतके पैसे उधळतेस? बायको, ते फक्त तुमच्यासाठीच, तुम्हाला मी सुंदर दिसावे म्हणून. नवरा, मी सुद्धा तुझ्यासाठीच दारू पितो, तू मला सुंदर वाटावीस म्हणून. बंड्या, बाबा, ही बघा माझी चड्डी, मी स्वतः धुतली आहे. कशी आहे? बाबा, अरे वा, छान, स्वच्छ धुतली आहेस रे. बंड्या, बरं, मग मला मित्रांसोबत ह्या विकेंडला गोव्याला जायचंय. बाबा, त्याचा काय संबंध इथे? बंड्या, तुमच्याकडे दरवेळी कसलीही परमिशन मागितली तर म्हणता तुला स्वतःची चड्डी धुवायची अक्कल नाही, म्हणून आज धुवूनच आलोय. एकदा एक रिक्षामध्ये एक प्रेमी जोडा किस करत असतो. रिक्षाचा ड्रायव्हर त्यांना गुपचूप आरशातून बघत असतो. पुढे जाऊन त्या रिक्षाचा अपघात होतो. मग थोड्या वेळाने रिक्षा ड्रायव्हर डोक्याला हात लावून म्हणतो, आईला आता समजले की टायटॅनिक जहाज का बुडाले ते. स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो. तेव्हा 2 जण बहुतेक लुटण्यासाठी अचानक आडवे आले. टिंगलीच्या स्वरात म्हणाले, एवढ्या रात्री, तेही एकटाच, भीती नाही वाटत? लय डेरिंगबाज दिसतो राव तू. मी फक्त एवढंच म्हणालो, भाऊ, जिवंत होतो ना तेव्हा लई भ्यायचो. ते दोघे दिसलेच नाही परत. भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात. सर, बंडू, सांग पाहू, पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? बंडू, सर, भावा बहिणीचा. सर, काय? बंडू, हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो. गुरुजी कुंभमेळ्यात निघून गेले. शाळेतून आल्यावर आई गालावरून हात फिरवते, तो वात्सल्यभाव, आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. ती समोरच्या दुकानात गेली. तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीच नव्हतं. ती थोडीशी लाजून म्हणाली, बोलायचं आहे? तो, बोला. ती, तुम्ही खूप छान दिसता, मला खूप आवडता तुम्ही. तो शांतपणे म्हणाला, ते काहीही असू दे, पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही. खेळ खल्लास, तो पण 2 मिनिटात.